रानभाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये जमिनीतून येणारे बांबूचे कोंब आहेत। हे बघा, हे ते बांबूचे कोंब आहेत। या रानभाजीला काही भागामध्ये वास्ते तर काही भागामध्ये वायदे म्हणतात। ही रानभाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि या रानभाजीचे खूप छान वडे तयार होतात आणि भाजी पण खूप सुंदर लागते। हे बांबूचे कोंब केवळ स्वादिष्टच नाही तर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत। या रानभाजीमध्ये प्रथिने, कर्बोदके, लोह तसेच फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शरीरामधील अतिरिक्त कॅलरी कमी होऊन वजन सुद्धा नियंत्रित राहण्यास खूप मदत होते। मागील व्हिडिओमध्ये बांबूच्या कोंबाचे वडे म्हणजेच वास्त्याचे किंवा वायद्याच्या वड्याच्या रेसिपीमध्ये त्याचे सर्व औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या। ती खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे। त्यामुळे ही रेसिपी बघून आता सर्वांनी छान भाजी बनवून खा व तंदुरुस्त रहा। हे बघा, मी आता याला किसून घेत आहे। हे खूप लवकर किसून होते। हे बघा, बांबूच्या कोंबाचा आता एवढा किस निघालेला आहे आणि एवढं जरट कोंब बाजूला केलेले आहेत। या किसाला आपण आता कुकरमध्ये घालून 4 शिट्ट्या येऊ देणार आहोत। या बांबूच्या किसाला मी आता कुकरमध्ये घातलं आणि यामध्ये 2 लोटे पाणी घातलं आणि आता मी याला 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी हे कुकर थंड करून घेतलं आणि बघा, हा किस आता असा झालेला आहे। हा वास्त्याचा किस मी आता थंड पाण्यामध्ये घालून त्याला पिळून घेणार आहे। त्यामुळे या वास्त्यामधील कडवटपणा, उग्रपणा कमी होईल आणि खायला ते खूप सुंदर लागणार। हा वास्त्याचा किस मी आता हे असं पाण्यातून बघा असा पिळून काढावा लागतो, नाहीतर खाताना कसतरी आपल्याला जिभेला उग्रपणा वाटतो आणि कडवटपणा पण वाटतो। वास्त्याचा किस मी आता पाण्यातून पिळून घेतल्यानंतर एवढ्या किसासाठी एक मोठं टमाटर चिरून घेतलेलं आहे आणि एवढं लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि एवढे मी जिरे घालणार आहे आणि या भाजीकरिता 1.5 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मी आता यामध्ये जिरे घालत आहे। जिरे छान तडतडले आहे। आता यामध्ये मी लसूण घालत आहे। वास्त्याच्या भाजीला कांद्याची फोडणी छान वाटत नाही, म्हणून मी लसणाची फोडणी देत आहे। यामध्ये मी आता हे लसूण छान लालसर परतलं आहे। यामध्ये मी आता हे टमाटर घालत आहे। वास्त्याच्या कोंबामध्ये थोडा कडवटपणा असतो म्हणून मी टमाटर थोडं जास्त घातलेलं आहे। टमाटर आता छान शिजलेलं आहे। यामध्ये मी आता अर्ध्या चमच्यापेक्षा कमी पाव चम्मच हळद घालत आहे। यामध्ये ओली मिरची ची चव चांगली वाटत नाही, त्यामुळे
एवढ्या भाजीसाठी मी आता 2 चम्मच लाल तिखट घालणार आहे. आणि चवीपुरतं मीठ घालत आहे. या रानभाजीला थोडा खारवटपणा असतो, त्यामुळे बाकीच्या भाजीपेक्षा या भाजीमध्ये थोडं मीठ कमी घालावं लागतं. हे बघा, हळद, मीठ, तिखट छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी आता हा वास्त्याचा किस घालत आहे. याला मी आता छान मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिट मंद आचेवर शिजवून घेणार आहे. 5 मिनिट ही भाजी आता शिजल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे. आपण याला पाण्यातून पिळत असताना थोडं हलकंसं पिळून घ्यायचं आणि यामध्ये जे शिल्लक पाणी असते त्या पाण्याने हे आणि टमाटरच्या ओलाव्याने ही भाजी शिजून जाते. आता ही भाजी पूर्ण शिजलेली आहे. यामध्ये मी आता हिरवी कोथिंबीर घालत आहे. ही भाजी आता पूर्ण शिजून तयार झाली. आता मी गॅस बंद करीत आहे. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खूप सुंदर लागते आणि खूप जास्त पौष्टिक पण आहे. त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून जास्तीत जास्त बांबूच्या कोंबाची म्हणजेच वास्त्याची भाजी बनवून खा. व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.